सुखी संसार, आनंदी जीवन आणि नवरा बायकोतील प्रेम जपण्यासाठी आपण कितीही गोष्टी बाहेर शोधल्या तरी खरी सुरुवात घरातूनच होत असते। मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि घरगुती सोपे तोडगे जे नवरा बायकोतील वाद टाळतील, नातेसंबंध अधिक घट्ट करतील आणि घरामध्ये सुख समृद्धी या तोडग्यांमुळे आपल्याला नक्कीच मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्या मित्रमैत्रिणींना, लग्न झालेल्या मंडळींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा। आता ते 25 तोडगे कुठले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत, म्हणजे घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी कुठले तोडगे, नवरा बायकोतील भांडणं मिटवण्यासाठी कुठले तोडगे आहेत, कुटुंबासोबतले नातेसंबंध चांगले करण्यासाठी कुठले तोडगे वापरू शकतो, हे असे वेगवेगळे सेक्शन्स आपण पाहणार आहोत। तर घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर घरामध्ये शंखनाद करावा, यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। दुसरं म्हणजे मुख्य दारासमोर नेहमी स्वच्छ रांगोळी काढा, यामुळे लक्ष्मी प्रवेशासाठी हे फार फायदेशीर ठरते। तिसरं म्हणजे घरातील कधीही तुटका झाडू, फुटके भांडे हे घरातच ठेवू नका, त्यामुळे तुमच्या घरात वाद अजून वाढू शकतात। त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी व शनिवारी तुम्ही नित्य नेमाने तुळशीला पाणी घालायचे आणि तुळशीला दिवा लावायचा आहे। हे नियम तुम्ही घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी काळजीपूर्वक करा। त्यानंतर आता श्री स्वामी समर्थांचे उपाय आपण पाहणार आहोत। ते म्हणजेच रोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा उठल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा, किंवा फक्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढं जरी म्हटलात 11 वेळा तरीही काही हरकत नाही। त्यानंतर स्वामीचा फोटो, प्रतिमा घरात पूर्वेकडे ठेवा, म्हणजे पूर्व दिशेला ठेवा। तिचं तोंड एकतर पश्चिमेकडे पाहिजे किंवा पूर्वेकडे। त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी स्वामींना पिवळे फूल अर्पण करा। स्वामींना पिवळ्या फुलांची खूप आवड आहे, त्यामुळे पिवळं फूल तुम्ही गुरुवारी खास करून स्वामीला अर्पण करा। त्यानंतर स्वामी समर्थाच्या नावाने गरिबांना अन्नदान केल्यास घरातील क्लेश कमी व्हायला फार मदत होते। हे काही तोडगे असतात, काही उपाय असतात, ज्यामुळे आपली अडकलेली कामही पूर्ण होण्यास आपल्याला स्वामी जरूर मदत करतात। आता एक जगभरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवरा बायकोचे नाते घट्ट करण्यासाठी आपण काय करावं। नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असतात, कलह होत असतात, ते टोकाला जाऊ नये यासाठी दोघांनीही जेवायला बसताना नेहमी एकत्र बसून जेवा। ह्यामुळे प्रेम आणि समजूत आपसातील वाढते। दुसरं म्हणजे रोज एकमेकांना किमान एक कौतुकाचं वाक्य तरी बोला। म्हणजे रोज एकमेकांचं एकदा तरी कौतुक करा। राग आला तरी थेट बोलण्याऐवजी शांत होऊन नंतर दोघंही त्यावर चर्चा करा। श्री स्वामी समर्थ म्हणतात, शब्द ही बाणासारखे असतात, त्यामुळे कुणीही कुणाला बोलताना नेहमी समजुतीनं शांतपणे बोला। घरात पैशांवरून वाद होऊ नयेत म्हणून एकत्र बसून नेहमी पैशांचा काय खर्च केला त्या खर्चाचा हिशोब ठेवा। त्याचबरोबर सणासुदीच्या दिवशी दोघांनी मिळून देवपूजा करावी। आता ह्याला तुम्ही तोडगेही म्हणू शकता आणि एकमेकांना घालून घ्यायचे काही नियमही म्हणू शकता। हे जर नियम तुम्ही पाळले तर तुम्ही पाहाल फक्त एका महिन्याभरात तुमच्यातील नातं हे वेगळ्याच दिशेला गेलेलं असेल। आता खास स्त्रियांसाठी काही तोडगे आपण घेऊन आलेलो आहोत। तर स्त्रियांनी विशेषतः जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठून झाडू मारता तेव्हा ओम लक्ष्मी माते नमः म्हणून झाडू मारायचा आणि झाडू कधीही घरातून बाहेरच्या दिशेने मारायचा, त्यामुळे निगेटिव्हिटी बाहेर जाते। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गुरुवार असतो त्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा, यामुळे गृहकलह कमी होतो, आपलं मन शांत होण्यास मदत होते। त्याचबरोबर वाद जर झाला तर स्त्रीने प्रथम ओम शांती हा मंत्र म्हणावा। हा जर मंत्र तुम्ही म्हटलात तर तुमचं मन स्वतः एकतर कूलडाऊन होईल आणि जे वातावरण आहे, जे गरम झालेलं आहे वातावरण, तेही थंड होण्यास मदत मिळेल। त्यामुळे ओम शांती मंत्र म्हणावा जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा। आता
पुरुषांसाठी काही खास तोडगे आहेत, ते म्हणजेच घरातील ज्येष्ठांचा मान ठेवणे हे पुरुषांसाठी फार महत्त्वाचं आहे. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, आपले आई वडील, बहीण भाऊ, त्यांचा मान ठेवा. त्याचबरोबर जेव्हा आपण रागवतो तर रागवल्यावर वाद वाढण्याऐवजी बाहेर जाऊन तुम्ही थोडा वेळ शांततेत बसू शकता, मित्रांशी बोलू शकता, घरातील वाद निवळण्यासाठी. त्याचबरोबर तुमच्या पत्नीसोबत तुम्ही आदराने बोला. कधीही कटू वाक्य तिच्यासाठी तुम्ही वापरू नका. किंवा जर तुम्हाला कधी राग आला, दोघांचा आपसात भांडण झालं, तर घरच्यांसमोर कधीही तिला ओरडू नका, तिला बोलू नका. मंडळी, नाते घट्ट करण्यासाठी आता आपण काही उपाय पाहणार आहोत. आतापर्यंत आपण स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी तोडगे पाहिले. आता नातं घट्ट करण्यासाठी तर दर पौर्णिमेला दोघांनी मिळून चंद्राला अर्घ्य द्यायचं. नवरा बायकोने दोघांनीही मिळून प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यायचं. महिन्यातून किमान एकदा दोघांनी मिळून मंदिरात दर्शन घ्यावं. हे बघा, कुठलीही कृती जेवढी जास्त तुम्ही मिळून कराल तेवढा त्याचा तुम्हाला फायदा जास्त मिळेल. त्याचबरोबर नवरा बायकोने एकत्र जपमाळ फिरवावी. हे आध्यात्मिक बंध घट्ट करतात. त्याचबरोबर एकत्र लहान सहान प्रवास किंवा सणासुदीचा आनंद लुटणे खूप आवश्यक आहे. मंडळी, खूपच फिरायला जावं, लांब जावं असं काही नाही. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद दोघांनी मिळून एकत्र घेणे हे फार महत्त्वाचं आहे. तर नातं घट्ट ठेवण्यासाठी एकमेकांना कधीही तुम्ही अपमानास्पद शब्द बोलू नये. मी आधीच सांगितल्याप्रमाणे कधीही राग आला, काहीही झालं की त्याच क्षणी न बोलता थोडं थांबून आपला आणि समोरच्याचाही राग शांत झाल्यानंतर बोलावं. आणि श्री स्वामी समर्थांचा दासबोध किंवा स्वामी चरित्र दोघांनी मिळून वाचावा. हे बघा, कुठल्याही गोष्टीवर आध्यात्मिक मार्गाकडे जर तुम्ही गेलात संसार करता करता तर तुम्हाला नक्कीच मदत मिळते. तर स्वामी समर्थांचा दासबोधही तुम्ही वाचू शकता. मंडळी, सुखी जीवनासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते, तर लहानशा घरगुती तोडग्यांमुळेच तुमचा संसार फुलू शकतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि आपली श्रद्धा एवढेच पुरेसे आहे. म्हणून हे उपाय जरूर वापरा आणि अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब